मन मैत्रीण कविताला मी फोन करा. कविता म्हटलं अगं आम्ही मंदाण्याच्या आणि सारंगखेडच्या यात्रेला चाललो बाई. म्हटलं पूर्ण फॅमिली लगेच तिकडं सांगायला लागली. बाई म्हणे आम्ही काय मुंबई पुण्याचे लोक म्हणे, आम्हाला तर इथेच रोजची यात्रा असते म्हणे, खूप सारे मॉल्सला आम्ही जाऊन येतो, तुळशी बागेत बिगेत इथली शायनिंग मारे. म्हटलं अगं पागल, जी आपल्या गावाकडची जिलेबी आणि गोडशो खाण्याची मजा आहे ना म्हटलं ती तू कुठेच भेटावं. लगेच म्हणे छी बाई म्हणे ती धूळ बसलेली जिलेबी म्हणे मला गोळ्यात इन्फेक्शन होऊन जातं. लगेच मला मागला दिन या आधी घ्यात येणार नाक मासा बच शेमूड राहे. हा अक्षरशः जिलेबीनी एक चाकोईन साठे फपुटा मारलोय. इथलंच नाही इंजोय बावल्या सुद्धा नाही राहत म्हणे. वापरेल डोळ्या फुटेल बावल्या आहे वापरे. नाही काय नाक लाईन पुढं मुंबईमध्ये जायचं पोरीसले काही जास्त देखो तर 15,000 पगार, पण अशी देखाडच की जसं हिना नवराला 1.5 लाख पगार आहे. आणि त्या पोऱ्याला पण विचारायला नको नको करी सोडस आहे. आपला पोरेसले आपली संस्कृती कवय समजीन बरं सांगा तुम्ही. आपण गावशीवर जत्रा बित्रा असे तवय समजीन. आणि आजकाल तर बटासली माहिती स्वच्छता राहिली तर कस्टमर येतच. आणि आता जिलेबी गरम गरम पडसे तर ती कावस इथली तर गर्दी राहस आम्ही गावून जत्रासमा. बाई जे सुख आमनी गावून जत्रामा फिरामा आहे ना, आमनी गावनी काय तुमच्या गावण्या जत्रासमा पण ते तुम्ही जग मागला कुठला पण मोठात मोठा मॉल किंवा सिटीमा फिरिया तुमले भेटावनी. ती मग गरम गरम जिलेबी गोड शेव राहो का उसना रस राहो का पालखी राहो, सगळ्यात बेस्ट आपली संस्कृती देखाडणं काम, आपला परिसर देखाडणं काम आपला मायबाप नाही. आणि वर तू शायनिंग मारते गत्यांचा त्यातून जे बाळ आले पैसा नाही येवाले तसं सांग ना. फोन नंबर टाकसू मी ती ना तुम्ही तिला चांगल्या गाह्या टिकाडच्यात.